आता जरा फेरफटका मारूया तू तिथे मीचा या मालिकेत डॉक्टर अमोल कोल्हे यांची एंट्री झाली आहे। त्यामुळे सत्यजित आणि मंजिरीमध्ये आणखी गैरसमज पसरणार की स्वप्नील मदतगार ठरणार हे पाहणं मनोरंजक ठरणार। वहिनी बाबा कसे आहेत आता? डॉक्टरांनी काही सांगितलं? बाबा ठीक आहेत आता। तू तिथे मी या मालिकेत सत्यजित आणि मंजिरी यांच्यात आता आणखी एका स्मार्ट तरुणानं एंट्री घेतलीये। मंजिरी, अगं स्वप्नीलराव बोलावते ती। अहो मी आलेच, तुम्ही यांना पाणी। वहिनी राहू दे। अहो आणते की मी आलेच। अमोल कोल्हेच्या एंट्रीमुळे या मालिकेत आता अधिक रंगत येऊ लागलीये। हे डॉक्टरांनी औषधांचा सगळा चार्ट दिलेला आहे आणि उद्या सकाळी न्यूट्रिशनिस्ट येतील, त्या डाएट प्लॅन देतील। बरं, फुल टाइम नर्ससाठी मी एका एजन्सीशी बोललेलो आहे, माझ्या मित्राचीच, त्या पण उद्या आहेत। स्वप्नील वाडेकर मंजिरीला समजून घेणारा, तिची काळजी घेणारा हा तरुण सत्यजितसाठी मात्र जेलसी ठरणारे यात शंका नाही। स्वप्नील, आय नो मी असं बोललेलं तुला आवडणार नाही, पण थँक्यू सो मच। वेल, हे मला अजिबात आवडलेलं नाही, पण काय, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा याच दुबळ्या शब्दांचा आधार घेतो, सो नो प्रॉब्लेम। सत्यजित आणि मंजिरी यांच्या संसारात 4 क्षण काही सुखाचे येईनात। म्हणजे मी असण्याची व्यवस्था माझ्या आई बाबांनी 30 वर्षांपूर्वीच करून ठेवली होती ना। बॅड जोक, पण एवढ्या रात्री आमच्याकडे हेच मिळू शकतं। बरं, मी आज रात्री इथेच थांबतो, म्हणजे रात्री जर काकांना जाग आली आणि त्यांना बाथरूमला वगैरे जायचं असेल तर इनफॅक्ट तू जाऊन झोप, प्रिन्सेस शुभ्रा एकट्या असतील। अरे नाही नाही, पूर्णा मावशी आहेत ना तिच्यासोबत, मी थांबते इथे बाबांजवळ। मंजिरी सत्यजित पासून दुरावलीये। मंजिरी सध्या आपल्या वडिलांची काळजी घेतेय। वडिलांच्या आजारपणामुळे मंजिरी चिंतेत आहे। या सगळ्यात तिला साथ मिळतीये ती या स्वप्नील वाडेकरची। गुड। सत्यजित बाहेर वाट बघतोय तुमची, त्याला जरा बोलायचंय तुमच्याशी। बरं, मी आलेच। हवं तर शुभ्राला भेटू शकता तुम्ही, पण झोपली ती। आता झोपलीये तर झोपू दे, मी उद्या सकाळी। तसं काळजी करण्याचं काही कारण नाहीये। अच्छा, म्हणजे मी येण्याची गरज नाही असं सांगतेस तुम्हाला? नाही, म्हणजे झी 24 तास एक पाऊल पुढे।